पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार। लोकसभा निकालानंतर पहिलाच मुंबई दौरा। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा, सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी। महायुतीच्या रणनीतीला यश। भाजपनं 5ही उमेदवार निवडून आणले। पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा विजय। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय, पण काँग्रेसची 8 मतं फुटल्यानं महाविकास आघाडीला फटका। पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवणार। विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केलेल्या काँग्रेस आमदारांना नाना पटोलेंचा इशारा। शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांची इंडिया आघाडीवर टीका। छोट्या पक्षांची इंडिया आघाडी भाजपसारखीच वागल्याचा हल्लाबोल। एसटी कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न सुटला। 15 जुलैपर्यंत बँक खात्यात वेतन जमा होणार। एक सदस्यीय समितीच्या तपासामध्ये दोषी आढळल्यास पूजा खेडकर यांची गच्छंती अटळ। केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती। समितीपुढे म्हणणं मांडू, खेडकरांची प्रतिक्रिया। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढला तर ओबीसी समाज मुंबईमध्ये धडकेल। लक्ष्मण हाकेंचा इशारा। 288 आमदार पाडण्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांपासून करा, जरांगेंना सल्ला। मुंबईतील गोखले आणि बर्फीवाला ब्रिजमधल्या उंचीच्या गोंधळाचा अहवाल सादर। बीएमसी आणि रेल्वेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं नमूद। अधिकाऱ्यांना क्लीन चिट। मुंबईकरांसाठी गुड न्यूज। आता कोस्टल रोडवरून बेस्ट बस सेवा सुरू। नरिमन पॉइंट ते भायखळा सिंगल डेकर एसी बस सेवा होणार सुरू। वसईमध्ये खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात शिक्षिकेचा मृत्यू। नागरिकांमध्ये संताप। कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबद्ध। शाही विवाह सोहळ्याला देश विदेशातल्या सेलिब्रिटींची आणि राजकारण्यांची मानदियाळी। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझंचा दुसरा सीझन।